नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर. मित्र हो, जून महिना आणि जुलै महिना हे दोन्ही महिने प्रचंड गाजलेले आहेत आणि ते गाजवण्यामध्ये जसं सोनम वांगचुक एक आहे, त्याच पद्धतीनं अभिजित दिपकेचं सुद्धा नाव घ्यावं लागेल. झुरळ जनता पार्टीच्या माध्यमातून दिल्लीच्या जंतर मंतरवर नीट परीक्षेच्या घोटाळ्याच्या अनुषंगानं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा म्हणून जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनानं प्रचंड उंची गाठलेली आहे. अक्षरशः विद्यार्थ्यांचं जंतर मंतरवरचं हे आंदोलन देश हादरवणारं विद्यार्थी आंदोलन आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. इतकं हे जबरदस्त आंदोलन झालेलं आहे. या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि या सगळ्या प्रश्नावर यापूर्वी सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तरी सुद्धा गेल्या 2-3 दिवसातल्या घडामोडी अतिशय उलटसुलट आणि अतिशय वेगानं घडत गेल्यामुळं आणि त्या महत्त्वपूर्ण असल्यामुळं त्याची नोंद लोकसंवादकडे व्हायला पाहिजे म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहे. मित्र हो, 3 मे 2026ला देश पातळीवर होणारी नीट परीक्षा संपन्न झाली. 3 मे 2026ला आणि 12 मे 2026 रोजी लक्षात आलं की या नीटच्या परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे आणि परीक्षा रद्द पण झाली. म्हणजे 3 मेला एक्झाम, 12 मेला घोटाळा सिद्ध, एक्झाम रद्द. त्यानंतर अशाच एका सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सन्माननीय सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांच्या अनुषंगानं 2 शब्दप्रयोग वापरले. एक झुरळ आणि दुसरं परजीवी. आणि या 2 शब्दप्रयोगावरून अमेरिकेमध्ये बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेला महाराष्ट्राचा विद्यार्थी अभिजित दिपके यांनी एक गंमत म्हणून, सटायर म्हणून एक कमेंट केली की कॉकरोच जनता पार्टी. आणि बघता बघता कॉकरोच जनता पार्टीला 22 मिलियन फॉलोअर्स मिळाले. हे 22 मिलियन फॉलोअर्स, त्याची चर्चा ही सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर झाली. भारतीय जनता पक्षापेक्षाही कॉकरोच जनता पार्टीला समर्थन मिळालंय अशा पद्धतीची जी चर्चा होती. आणि या चर्चेनं विद्यार्थ्यांचंही इगो प्रचंड वाढला. अभिजित दिपकेचा तर विषयच नाही आहे आणि तो अमेरिकेत बसून भारतातल्या घडामोडीवरती भाष्य करू लागला आणि सोशल मीडियाचा वापर करून त्यानं अनेक प्रकारची विधानं केली की जी भारताच्या सोशल मीडियामध्ये प्रचंड गाजली. एवढंच नाही तर 16 मेला मी आता सांगितलं तसं कॉकरोच जनता पार्टीची पहिली पोस्ट 16 मेला पडली. त्यामुळं 16 मे 2026 हा कॉकरोच जनता पार्टीचा स्थापना दिवस म्हणायला काही हरकत नाही आहे. 16 मेला हे सगळं झालं, चर्चा उलटसुलट सुरू झाली. पण याच वेळेला 6 जूनला झुरळ पार्टीनं जंतर मंतरवरती एक पहिलं आंदोलन केलं. या पहिल्या आंदोलनामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हीच ती मागणी होती आणि नीट परीक्षेचा घोटाळा या अनुषंगाने हे सगळं चाललं होतं. आणि या 2 मागण्याबरोबर म्हणजे नीटचा घोटाळा आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या 2 अजेंड्यावरच्या प्रश्नाबरोबरच बीजेपी विरोध हा सुद्धा एक अजेंडा होता, यात शंका नाही. मित्र हो, 20 जून 2026ला पुन्हा दुसऱ्यांदा जंतर मंतरवरती झुरळ जनता पार्टीनं आंदोलन पुकारलं आणि या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक या सामाजिक कार्यकर्त्यानं, सामाजिक सुधारकानं आमरण उपोषणाचं आपली भूमिका जाहीर केली. 20 जूनला आंदोलन झालं, वांगचुक उपोषणाला बसले. मागणी एकच, पेपर परीक्षा फुटीचा, नीट पेपर परीक्षा जी फुटली त्याचा घोटाळ्याचा प्रश्न आणि धर्मेंद्र प्रधानानं राजीनामा दिला पाहिजे. 20 जूनला आंदोलन सुरू झालं. 21 जूनला दुसऱ्यांदा नीटची परीक्षा सुरू झाली. तिचा निकाल 30 जूनला लागला आणि 1 जुलैपासून देश पातळीवरती प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे 20 जूनला सुरू केलेल्या आंदोलनाचा
अर्धा भाग संपलेला होता. पण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या मुद्द्यावरती झुरळ जनता पार्टी ठाम होती, विद्यार्थी ठाम होते आणि त्या समर्थनही मोठ्या प्रमाणावर मिळायला लागलेलं होतं. मित्रहो, 20 जूनला आंदोलन सुरू झालं आणि 28 जून 2026ला ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटनेनं जंतर मंतरवरच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. आणि हा पाठिंबा दिल्यानंतर 18 जुलैला सोनम वांगचुक यांना कशा पद्धतीनं पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, हा सगळा इतिहास आपण बघतोय. पण त्याचा परिणाम असा झाला की या सगळ्या कृतीमुळं देश पातळीवरती अत्यंत उलटसुलट पद्धतीनं चर्चा सुरू झाली. एकूणच देशातल्या केंद्रीय सरकारची भूमिका, इवन नरेंद्र मोदी सरकारची भूमिका, व्यक्ती म्हणून, पंतप्रधान म्हणून, प्रधान सेवक म्हणून नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवरती सुद्धा लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागले आणि उलटसुलट चर्चा सुरू झाली. 18 जुलैला सोनम वांगचुकला ताब्यात घेतल्यानंतर 20 जुलैला झुरळ जनता पार्टीनं, विद्यार्थ्यांनी चलो संसद म्हणून दुसरं आंदोलन पुकारलं. आणि हे आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हा त्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज झाला, विद्यार्थिनी जखमी झाले. असे आरोप केले जात आहेत की विद्यार्थिनीची कपडे फाटेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली, विद्यार्थी जखमी झाले. अनेक विद्यार्थी राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. काही विद्यार्थिनी व्हेंटिलेटरवर आहेत, म्हणजे अतिशय गंभीर अशा परिस्थितीमध्ये ते आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी संसदेकडे जाताना त्यांना विरोध करण्यासाठी ज्या बॅरिकेड्स लावलेल्या होत्या, त्या बॅरिकेड्सला टच झाला तर विद्यार्थ्यांना शॉक बसावा, त्यांनी तिथंपर्यंत येऊ नये, अशा पद्धतीचीही घृणास्पद असं पोलिसांच्या वतीनं या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या होत्या. या सगळ्याची चर्चा देशभर झाली आणि ज्यांचा विद्यार्थी नीट परीक्षेशी किंवा त्या घोटाळ्याशी संबंधित नाही असे पालक सुद्धा या आंदोलनाकडे सहानुभूतीनं बघायला लागले. आणि पोलिसांची प्रतिमा, विशेषतः दिल्ली पोलिसांची प्रतिमा या संपूर्ण प्रकरणामध्ये अगदी डागाळली म्हटलं तरी सुद्धा बिघडणार नाहीये. मित्रांनो, लाठीचार्ज झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर, तोही दिल्लीमध्ये ऐतिहासिक जंतर मंतर ठिकाणी आंदोलन झालं, लाठीचार्ज झाला. जगभरातल्या सोशल मीडियानं त्याची दखल घेतली. पण एक गोष्ट, एवढं सगळं झाल्यानंतर राजकीय पक्ष गप्प बसतील असं शक्यच नव्हतं. विशेष म्हणजे 20 जूनलाच संसदेचंही अधिवेशन सुरू झालेलं होतं आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की जंतर मंतरच्या निमित्तानं रस्त्यावर आणि संसदेत सुद्धा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू झाली आणि तीही अधिवेशन बंद पडेपर्यंत, इतक्या मोठ्या प्रमाणावर, म्हणजे तहकूब होईपर्यंत चर्चा टोकाला गेली होती. या आंदोलनाच्या लाठीचार्जनंतर ज्यांनी भेट दिली, ज्या राजकारण्यांनी, त्यामध्ये अरविंद केजरीवाल आहेत, उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत, चंद्रशेखर आझाद आहेत, तृणमूल काँग्रेसचेही मंडळी आहेत, अनेक राजकीय पक्षाचे नेते या आंदोलनाला भेट दिली. अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या आंदोलनाला जाहीरपणानं आपला पाठिंबा दिला आणि या लाठीचार्ज नंतर देश हादरला. विशेषतः पोलिसांच्या हुकुमशाहीनं, दडपशाहीनं देश हादरला, अशी परिस्थिती होती. मित्रहो, नीट परीक्षेचा घोटाळा संसदेमध्ये चर्चा व्हायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका होती. चर्चा काय होत नव्हती. परंतु BJPच्या विरोधामध्ये असलेल्या सर्वच पक्षांनी नीट परीक्षा घोटाळा या अनुषंगानं संसदेत चर्चा झाली पाहिजे अशी जी मागणी केली, ती मागणी मान्य झाल्याचं आता सोशल मीडियामध्ये प्रसृत झालेलं आहे, सगळीकडे प्रचार सुरू झालेला आहे आणि ती मागणी मान्य होईल आणि संसदेमध्ये चर्चाही होईल. जे काय असेल ते सत्य आणि विषय देशासमोर, देशातल्या जनतेसमोर येईल, यात काही शंका नाही. पण एक गोष्ट खरं की हा विषय आता फक्त परीक्षेपुरता मर्यादित न राहता, तो सामाजिक किंवा शैक्षणिक सुद्धा न राहता, तो आता राजकीय प्रश्न बनलेला आहे. याच्याबद्दल काही वाद राहिलेला नाही.
पण विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जमुळं देशभरातील लोकांनी या आंदोलनाला सहानुभूती दाखवलेली आहे आणि पाठिंबा दिलेला आहे. मित्रांनो, विद्यार्थ्यांची आंदोलनं या देशात नवीन नाही आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून विद्यार्थी रस्त्यावर येऊन आपल्या भूमिका घेत आलेला आहे. 1905 साली बंगालची फाळणी झाली, त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि स्वदेशी चळवळीमध्ये ते सहभागी झाले. त्यावेळेला गांधी नव्हते म्हणजे भारतीय राजकारणामध्ये 1905ला गांधींचं अस्तित्व नव्हतं. पुढे 1942ला गांधी आल्यानंतर म्हणजे गांधीजींचा प्रवेश झाल्यानंतर त्यांच्याच पुढाकारानं नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलन झालं. त्या आंदोलनात सुद्धा देश पातळीवर विद्यार्थी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झालेला होता. त्याही आंदोलनामध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार झालेला होता आणि अनेक विद्यार्थ्यांना तुरुंगवासी झालेला होता. त्यातून अनेक विद्यार्थी नंतरच्या काळामध्ये राजकीय नेते, सामाजिक नेते म्हणून देश पातळीवरती पुढे आलेले आपल्याला दिसतात. 1965 म्हणजे स्वातंत्र्यानंतरचं दखलपात्र असं विद्यार्थी आंदोलन म्हणजे दक्षिण भारतामध्ये झालेलं हिंदी भाषेविरुद्ध झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन. आणि हे आंदोलन इतकं टोकाचं होतं, विद्यार्थ्यांनी इतकी जोरदार ही संघर्ष केला होता रस्त्यावरती की केंद्र सरकारला आपलं भाषिक धोरण बदलावं लागलं होतं. म्हणजे आंदोलन किती तीव्र असेल आपण कल्पना करायला काही हरकत नाही. किंवा विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यानंतर काय करू शकतो आणि काय होऊ शकतं त्याची ही झलक आहे असं मी म्हणेन. 1965ला या आंदोलनानंतर 1974ला गुजरात नवनिर्माण आंदोलन एक झालं होतं. या आंदोलनामध्ये महागाई, भ्रष्टाचाराबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी वाढीच्या अनुषंगानं हे आंदोलन झालं होतं. गुजरातमधला बहुसंख्य महाविद्यालयीन विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाला. ते आंदोलन इतकं मोठं होतं की त्या काळातले काँग्रेसचे एक अतिशय बडे नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांना राजीनामा द्यावा लागलेला होता. 1974लाच आणखी एक मोठं आंदोलन देशपातळीवर झालं होतं आणि ते आंदोलन जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालं होतं. लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी हे आंदोलन विशेषतः झालेलं होतं आणि या आंदोलनात सुद्धा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. एवढंच नाही तर आज भारतामध्ये जे दुसऱ्या फळीतले नेते आहेत ते नेते त्या जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातूनच निर्माण झालेले नेते आहेत. त्यातले अनेक जण नंतर त्या अनेक राज्यांचे मुख्यमंत्री झालेले आहेत अशी परिस्थिती आहे. 1979 ते 85 या काळामध्ये आसाम विद्यार्थी संघटनेचं आंदोलन सुद्धा मोठ्या प्रमाणावर गाजलं होतं. विशेषतः बेकायदेशीर स्थलांतर बंगालमधून जे भारतामध्ये आणि आसाममध्ये जे बंगाली लोक येत आहेत ते रोखण्यासाठी म्हणून ते आंदोलन झालेलं होतं. आणि ते आंदोलन सुद्धा इतकं जबरदस्त झालं की त्याच आंदोलनातून प्रफुल्ल कुमार महंत हे नेते म्हणून पुढे आले आणि आसामचे ते नंतर मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. 1990मध्ये मंडल आयोगाच्या निमित्तानं पुन्हा एकदा विद्यार्थी आंदोलन मोठं पेटलं होतं. मंडल आयोगाच्या विरोधामध्ये हे आंदोलन उभं राहिलं होतं आणि अर्थातच समर्थनामध्ये सुद्धा विद्यार्थी सहभागी झाले. विरोधातही विद्यार्थी होते, समर्थनामध्ये सुद्धा विद्यार्थी होते. हे आंदोलन विशेषतः गुजरात धरून उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर झालं आणि या आंदोलनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आरक्षण विषयक भूमिका घेऊन आत्मदहनही केलेलं दिसतंय. 2016ला आपल्याला सगळ्यांना माहित आहे, अलीकडचा इतिहास आहे, 2014ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि 2016मध्ये JNU मध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये एक मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि देशद्रोहाचा मुद्दा या अनुषंगाने हे आंदोलन होतं. विद्यापीठाच्या स्वायत्ततेच्या प्रश्नावर हे आंदोलन उभं राहिलं होतं आणि याच आंदोलनातून कन्हैया कुमार सारखा विद्यार्थी नेता संपूर्ण देशामध्ये लोकांसमोर आलेला दिसतोय. 2016मध्येच आणखी एक घटना घडली होती. हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठामध्ये रोहित वेमुला या तरुणाचा मृत्यू किंवा आत्मदहन किंवा काय मृत्यू म्हणा, तर या अनुषंगानं देशपातळीवर एक मोठी विद्यापीठ स्तरावरती होणारा जातीयवाद या मुद्द्यावरती मोठी चर्चा घडून आली होती आणि शिक्षण क्षेत्र हादरलं होतं. देशव्यापी चर्चा
या निमित्तानं झाली आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग या आंदोलनातही होता. आणि त्यानंतरचं हे 2017ला नीट फुटीचा प्रश्न, पेपर फुटीचा प्रश्न झाला होता तेव्हा, आणि आता 2026ला नीट परीक्षेच्या घोटाळ्याच्या अनुषंगानं निर्णायक अशा पद्धतीचं हे आंदोलन झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतलेला आहे, परंतु नामांतराच्या चळवळीत विशेषतः फुले शाहू आंबेडकर यांना मानणारा, अण्णाभाऊ साठे यांना मानणारा जो विद्यार्थी आहे तो रस्त्यावर उतरला होता आणि अखेर नामांतर झालेलं आहे. औरंगाबाद विद्यापीठाला, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळवण्यात यश मिळालेलं आहे, ही एक वस्तुस्थिती आहे. शिवाजी विद्यापीठात सुद्धा दलित महासंघाची जी विद्यार्थी संघटना आहे, युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशन, तिनंही अनेक पद्धतीची आंदोलनं केलेली आहेत. विशेषतः BOSच्या माध्यमातून परीक्षा विभागातली जी काही बॉडी आहे, हे बोर्ड ऑफ स्टडीज, हे कशा पद्धतीनं सिलेबस तयार करत असतानाच कुठला टॉपिक ठेवायचा त्याच्या आधीच प्रकरणं तयार करून तेच पुस्तकं काढायचे आणि तेच विकायचे, तो एक मोठा घोटाळा USA युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशन या दलित महासंघाच्या विद्यार्थी संघटनेनं उचलला होता. साधारणपणे भारतात आणि जगात सर्वत्रच विद्यार्थ्यांची आंदोलनं मोठ्या प्रमाणावर होत असतात आणि त्याच्याकडे सहानुभूतीनं सरकार पाहत असतं. परंतु दिल्लीतलं जंतर मंतरचं आंदोलन जे सुरू झालं त्याच्याकडे वेळीच जर सहानुभूतीनं पाहिलं असतं तर कदाचित इतका प्रश्न चिघळला नसता आणि केंद्र सरकारबद्दलचं लोकांचं मत जे बदलत चाललं होतं किंवा बदललं किंवा थोडंसं नाराज झाली लोक नरेंद्र मोदीसारख्या एका मोठ्या नेत्यावरती, ते झालं नसतं, थांबलं असतं. परंतु जे व्हायचं ते झालेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की देश हादरवणारं विद्यार्थी आंदोलन झालं आणि मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतोय की आजच नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी ट्विटरवरती एक पोस्ट टाकलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये ते लिहित आहेत की नथिंग इज इम्पॉर्टंट दॅन वेलफेअर अँड फ्युचर ऑफ आवर स्टुडंट्स यूथ. आमच्या तरुणांच्या दृष्टीनं त्यांचं भविष्य आणि त्यांचं कल्याण यापेक्षा सर्वोच्च दुसरं काही नाही आहे, अशा पद्धतीची त्यांनी पोस्ट टाकलेली आहे. त्यांनी असंही लिहिलेलं आहे आपल्या ट्विटरवरती, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला सोडणार नाही. त्याच पद्धतीनं तरुणांचं हित आणि भविष्याला सर्वोच्च प्राधान्य असेल आणि नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्यामध्ये जे जे संबंधित असतील त्यांच्यावर कठोर शिक्षा केली जाईल आणि त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली जाईल, अशा पद्धतीचं ट्विटर आज खुद्द नरेंद्र मोदी यांनी केल्यामुळं एक मोठा प्रश्न संपलेला आहे. आता फक्त शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार की नाही होणार आणि त्यानंतर आपलं हे जंतर मंतरचं आंदोलन विद्यार्थी थांबवणार की चालूच ठेवणार, हेही बघण्यासारखं आहे. वांगचूक हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांनी जाहीर केलं आहे की विद्यार्थ्यांच्यावरचे खटले पाठीमागं घेतल्यास मी उपोषण सोडायला तयार आहे. बघूया, या सगळ्या गोष्टी कदाचित आज उद्या या 2 दिवसात घडण्याची शक्यता आहे. आंदोलन जे परीक्षेला जबाबदार आहेत घोटाळ्याला त्यांच्यावर शिक्षा होणं आणि परीक्षा विद्यार्थ्यांच्या कष्टाला न्याय देणारी झाली पाहिजे, अशा पद्धतीनंच ही परीक्षा आणि सिस्टीमनं काम करावं, एवढीच पालकांची अपेक्षा असू शकते. आज नरेंद्र मोदींनी एक भूमिका घेतली आहे, या आंदोलनाची दखल घेतली आहे. मला वाटतं हे आंदोलन त्या अर्थानं यशस्वी झालेलं आहे. बघूया काय होतं पुढं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय भारत, जय महाराष्ट्र.